हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कथामालेतील श्री रामदास काठिया बाबा ही 35वी गोष्ट आपण ऐकतोय. त्याचा आता दुसरा भाग आपण ऐकूया. श्री रामदास काठिया बाबा यांचे सद्गुरू श्री देवीदासजी महाराज हे अपरिमेय योगशक्तीचे अधिकारी होते. त्यांच्या योगविभूती आता श्री रामदास यांनी एकापाठोपाठ एक पाहिल्या होत्या. एकदा असं झालं की देवदासजी आपल्या शिष्यमंडळींना घेऊन फिरत फिरत मध्य भारतामध्ये भूपाल ताल इथे पोचले. भूपाल ताल हा एक मोठा तलाव होता. त्या तलावाच्या किनाऱ्यावरती गेल्यावरती देवदासजी बाबांनी आपल्याबरोबरच्या सगळे शिष्यमंडळींना 1 किलोमीटरभर अंतर आतमध्ये जाऊन थांबायला सांगितलं. आपल्याला कल्पना येऊ शकते की त्यावेळेला तिथे सुद्धा झाडी भरपूर असणार आहे. शिष्यगण दूर गेल्यानंतर देवदासजी बाबा तिथे आसन टाकून बसले. या भूपाल तालच्या दुसऱ्या दिसणाऱ्या किनाऱ्यावरती एका मुसलमान नवाबाचा विशाल असा महाल होता. त्या नवाबाचं ह्या परिसरावरती राज्य होतं. त्याने तिथे अशी घोषणा केलेली होती की इथे शंख किंवा घंटा कोणीही वाजवायची नाही आणि ही आज्ञा मोडणाऱ्याचा शिरच्छेद केला जाईल. आपले सर्व शिष्य दूर गेल्याची खात्री करून देवदासजी बाबांनी त्या तलावाच्या किनाऱ्यावर उभा राहून शंख वाजवायला सुरुवात केली. ते अतिशय मोठ्या आवाजात शंख वाजवत होते आणि एका पाठोपाठ एक खूप वेळा त्यांनी शंखनिनाद केला. अर्थातच ही सूचना नवाबाच्याकडे गेली. त्याबरोबर जे कोण शंख वाजवत आहे त्याचं मुंडकं कापून आणा अशी नवाबाने आज्ञा दिली. नवाबाचे अनुचर ज्या ठिकाणी बाबा होते तिथे आसनाजवळ येऊन पोचले आणि तिथलं दृश्य पाहून ते अवाक झाले. त्यांना तिथे कोणीही जीवित साधू दिसलाच नाही, पण एक तोडलेलं मस्तक आणि छिन्न-भिन्न आणि रक्तात भिजलेले अंग-प्रत्यंगाचे तुकडे दिसले. हे पाहिल्यावरती घाबरून ते अनुचर नवाबाकडे गेले आणि त्यांनी हे सगळं सांगितलं. त्यांनी तिकडे पोचून ही सगळी घटना सांगितल्याबरोबर त्यांच्या कानावर पुन्हा शंखाचा प्रचंड ध्वनी येऊ लागला. पुन्हा ते सगळे नोकर या तीरावरती आले आणि आता तर त्यांना अतिशयच आश्चर्य वाटलं. आता तिथे ना तर ते तोडलेलं मस्तक होतं, ना तर छिन्न-भिन्न रक्तात भिंजलेले अवयव होते. एवढंच काय, तर नुसतं आसन होतं आणि त्यावरती एक रक्ताचा थेंब सुद्धा नव्हता. हे पाहिल्यावरती ते सेवकही घाबरले आणि विचारात पडले. त्यांनी ताबडतोब नवाबाला जाऊन हे सगळं सांगितलं. नवाबाच्या मनामध्ये आता भक्तीचा संचार झाला आणि त्याला खूप भयही वाटू लागलं. त्याला कळलं की एका विशेष शक्तिधारी महात्म्याचंच हा चमत्कार असणार आहे. त्यामुळं ताबडतोब आपल्या सर्व सेवकांना आणि सर्व लवाजमाला घेऊन तो तिथे स्वतः त्या स्थानावरती पोचला. तिथे गेल्यावर तो पाहिल्यावरती आणखीन अवाक झाला. कारण आता तिथे त्या आसनावरती एक जटाजूटधारी आणि अत्यंत तेजस्वी असे संन्यासी ध्यान लावून बसलेले सर्वांना दिसले. त्या योग्यांना नवाबाने प्रणाम केला आणि वारंवार क्षमेची प्रार्थना केली. तेव्हा श्री देवदासजी महाराजांनी अत्यंत प्रशांत आवाजामध्ये त्याला समजावलं की हे पहा, तू मुसलमान आहेस,
तू तुझ्या धर्माचं आचरण कर आणि दुसऱ्यांना, इतरांना आपापल्या धर्माचं आचरण करू दे. इथे शंख वाजवायचा नाही, घंटा वाजवायची नाही, असा तुझा जो नियम आहे, त्यामुळे तू दुसऱ्यांच्या धर्मामध्ये बाधा घालतोयस आणि हे योग्य आहे का? तेव्हा ह्या अन्याय करणाऱ्या घोषणेचा तू विचार कर आणि ती आता रद्द कर. नवाबाने योगीवर यांच्या आदेशाचा सानंद स्वीकार केला आणि आता तिथली शंखध्वनी वाजवण्याची आणि घंटा वाजवण्याची जी बंदी होती, ती आता त्यांनी दूर केली. ह्याच भूमीवरती, याच भोपाल तलावाच्या तीरावरती पुढे महात्मा देवदासजी यांनी एका देवाचं मंदिर बांधलं आणि आपले कथानायक श्री रामदास काठिया बाबा हे आपल्या आयुष्याच्या उत्तर काळामध्ये या मंदिराला माझा गुरुद्वारा आहे असे म्हणत असत. हे देवदासजी अतिशय सिद्ध होते आणि त्यांनी तितक्याच सिद्धी या काठिया बाबांनाही शिकवलेल्या होत्या. म्हणजे तशी कृच्छ साधना त्यांच्याकडनं करून घेतलेली होती. श्री रामदास काठिया बाबा यांचं आपल्या सद्गुरूंवर प्राणापलीकडं प्रेम होतं. त्याचे मन प्राण जणू ह्या देवदासजींच्यामध्ये त्यांच्या चरणापाशीच नेहमी राहत असत. आपल्या शिष्याचं हे आपल्यावरचं प्रेम देवदासजींना माहिती होतं. म्हणून जेव्हा त्यांना लक्षात आलं, की आता आपली आयु संपत आली आहे आणि त्यांना देहत्याग करायचा होता, त्यावेळेला देवदासजी यांनी श्री रामदास काठिया बाबा यांना सांगितलं, की "तू आता द्वारकाधामला जा आणि दर्शन घेऊन ये." ते द्वारकाधामला गेल्यावरती इकडे गुरुदेवांनी आपल्या पार्थिव शरीराचा त्याग केला. द्वारिकामधून दर्शन करून काठिया बाबा जेव्हा परत आले, तेव्हा गुरुदेवांचं मोकळं आसन पाहून त्यांचा मन शोकव्याप्त झालं. मन भडभडून आलं आणि त्यांच्या शोकाला सीमा राहिली नाही. त्यांना इतकं दुःख झालं, की त्या दुःखामध्ये जणू ते वेडे झाले आणि जवळपास 7 दिवस ते अखंड रडत होते. ते झोपले नाहीत आणि त्यांनी काही खाल्लंही नाही. केवळ शोक आणि रडणं एवढंच त्यांचं चाललेलं होतं आणि मधून-मधून त्या आपल्या जटासुद्धा ते उपटत होते. त्यांची अवस्था पाहून अखेर त्यांचे सद्गुरू श्री देवदासजी ज्योतिर्मय मूर्तीच्या रूपामध्ये त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहत आणि प्रेम भरल्या आवाजामध्ये ते त्यांना म्हणाले, "बाळ, तू इतका का शोक करतो आहेस? अरे, मी कुठे मेलोय? माझं केवळ मर्त्य शरीर मेलंय, त्याची लीला समाप्त झालेली आहे. मी आणि तू अभिन्न आहोत. मी तुझ्यामध्ये आहेच आणि तुझ्या माझ्या संबंधामध्ये, प्रेमामध्ये काहीही व्यवधान नाहीये पडलेलं. मी आवश्यकतेनुसार तू जेव्हा आठवण काढशील, तेव्हा मी तुला कायम दर्शन देत राहीन. आता शांत हो बरं." आपल्या सद्गुरूंना भेटताच खरोखरीच काठिया बाबा शांत झाले आणि मग त्यांना अशा प्रकारेच बरचसं समजावून देवदासजी बाबा अंतर्धान झाले. याच वेळापासून श्री रामदास यांच्यामध्ये रामदासजी काठिया बाबा ह्या रूपाचा अभ्युदय होऊ लागला. गुरुदेवांनी पूर्वीच त्यांना एक लाकडाचा, ज्याला काठ का आडबंधन म्हणतात, म्हणजे पोटावरती असं आडवं एक गोल कंबरपट्ट्यासारखं बांधलेलं असतं, ते आणि लंगोट हे त्यांना घातलेलं होतं. आपल्याला फोटोमध्ये ते पाहता येईल. तर त्यामुळूनच तर त्यांचं नाव पुढे काठिया बाबा पडलं. आणि देवदासजी बाबांनी आपण बघितलं, की कृच्छ साधनेच्या दुर्गम पथावरून कसं त्यांना साधना करवत अक्षरशः बोटाला धरून एका उन्नत स्थानावरती आणून उभं केलेलं होतं. जिथे त्यांनी आपली सारी दैवी संपदा त्यांना उत्तराधिकारामध्ये देऊन टाकलेली होती. आता त्यांच्याही जीवनामध्ये
पुढे अशा अनेक घटना घडू लागल्या, जशा की त्यांच्या गुरुदेवांच्या आयुष्यामध्ये घडत होत्या. अनेक चमत्कार काठिया बाबांच्या आयुष्यामध्ये सुद्धा झाले. आता काठिया बाबा शांत झालेले होते आणि त्यांनी पुन्हा आपल्या परिभ्रमणाला सुरू केलेलं होतं. त्यांच्याबरोबर असाच एक संन्यासी होता आणि ते एका गावामध्ये पोहोचले. गावाच्या बाहेर थोडंसं, पण गावाच्या जवळच त्यांनी म्हणजे काठिया बाबांनी पंचधुनी प्रज्वलित केली आणि त्याच्या मध्यभागी ते ध्यानामध्ये बसले. हा जो साधू होता, त्याच्या मनामध्ये या रामदास बाबांच्या बद्दल अतिशय ईर्ष्या जागी झालेली होती. कारण काठिया बाबांची प्रसिद्धी खूप होऊ लागलेली होती आणि त्यांना म्हणजे ते ज्यांना आवडतायत असे लोक, त्यांच्या मागे येणारे लोक आता खूप होते. त्यामुळं त्यांचं ध्यान लागलेलं आहे आणि आता त्यांना ते गाढ ध्यानात गेलेले आहेत. असं बघितल्यावरती ह्या संन्याशांनी हजारो अ, शेण्या आणि काही अ, वाळलेल्या फांद्या, गवत वगैरे असं आणून त्यांच्या भोवतीनी रचलं आणि ते पेटवून दिलं आणि तो पळून गेला. त्याचा मोठा अग्नी भडकला आणि त्या अग्नीच्या ज्वाळा आणि धूर हे वरती आसमंतामध्ये जाऊ लागलं. त्यावेळेला गावातल्या लोकांना ते दिसलं दुरून आणि ते लोक धावत त्या ठिकाणी आले. त्या सगळ्या लोकांनी जमून कसा तरी तो ढीग हळू बाजूला केला आणि कुणी त्याला ज्या प्रकाराने जमेल त्या प्रकाराने त्यांनी थोडा तरी अग्नी तिथला शांत केला आणि आत जायला वाट केली. आता त्यांना असं वाटत होतं, की बहुतेक आपल्या ह्या काठिया बाबांचं शरीर आता जळून भस्म झालेलं असणार. पण आतमध्ये गेल्यावरती त्यांना एक अत्यंत आश्चर्यजनक दृश्य दिसलं, की काठिया बाबा योग अवस्थेमध्ये अगदी शांतपणाने आणि छान ध्यानाला बसलेले आहेत. ते ध्यानामध्ये गढून गेलेले आहेत आणि त्यांच्या शरीराला काहीही झालेलं नाहीये. हे पाहिल्यावरती सर्व लोकांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी काठिया बाबांचा जय-जयकार केला. त्याच्यानंतर जेव्हा लोक त्यांच्याशी काठिया बाबा ध्यानातून बाहेर आल्यावर जेव्हा लोक त्यांच्याशी बोलत होते, तेव्हा अर्थातच लोकांनी हे असं कसं झालं ह्याचं रहस्य विचारलं. त्यावेळेला मितभाषी असलेले काठिया बाबा म्हणाले, की पंचधुनी आपल्या भोवतीने लावून मध्ये ध्यानाला बसायच्या आधी साधकाला आत्मरक्षेचा मंत्र म्हणून आपल्या भोवती संरक्षण कवच करायचं असतं. एवढं एकच वाक्य त्यांनी सांगितलं. मग ते थोडा वेळ गप्प बसले आणि मग एक स्मित करून ते म्हणाले, की ज्याचा देह अशा प्रकारच्या अग्नीमध्ये दग्ध होऊन जाईल, तो योगीच नव्हे. म्हणजे ह्यावरून आपलं पूर्वीचं योगशास्त्र किती प्रगत होतं ह्याची आपल्याला कल्पना येते. आता या गोष्टींमुळे त्या पंचक्रोशीत बाबांची आणखीनच ख्याती झाली. पुढे एकदा बाबा यमुनेच्या किनाऱ्या-किनाऱ्यावरून आग्र्याच्या बाजूला पायी चालत निघालेले होते. त्यावेळेला आपल्या देशामध्ये शिपायांचा विद्रोह चाललेला होता. त्यामुळे गोऱ्या सैनिकांचं एक जहाज यमुनेमध्ये येऊन लंगर टाकून उभं होतं. जटाजूटधारी काठिया बाबांना पाहून एक सैनिकाने त्यांच्यावरती गोळी झाडली. ती गोळी काठिया बाबांच्या कानाजवळून गेली, पण काठिया बाबा टसकीमस झाले नाहीत. हे पाहिल्यावरती तो त्या शिपायांनी पुन्हा बंदूक वर केली आणि आता तो दुसरी गोळी झाडणार. तेवढ्यात काठिया बाबांनी अगदी एक क्षणभर डोळे मिटले आणि त्यांनी काय केलं कुणास ठाऊक. पण त्या शिपायाच्या हातातली बंदूक अचानक उडाली आणि यमुनेमध्ये जाऊन पडली. हे झाल्यानंतर मात्र त्या शिपायांचे डोळे उघडले आणि त्या सर्वांना लक्षात आलं, की हे काही साधं प्रकरण नाही. हे फार मोठे शक्तिधारी असे महापुरुष आहेत. म्हणून जे काही खाली होते त्यांनी आणि त्या शिपायांनी बाकीच्या जहाजावरून खाली उतरून येऊन आणि आपल्या टोप्या काढून काठिया बाबांना
वंदन केलं आणि त्यांची क्षमा मागितली. अर्थातच काठिया बाबांनी क्षमा केली आणि त्यांच्याकडे लक्ष न देता ते तिथून पुढे निघून गेले. अशा प्रकारे आता आपण पुढच्या भागामध्ये अ, श्री रामदास काठिया बाबांना श्रीरामांचं दर्शन कसं झालं आणि पुढे त्यांचे आश्रम वगैरे कसे झाले, हा कथाभाग पुढील भागामध्ये ऐकूया. हरी ओम.